राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सध्या एक महत्त्वाचा विषय चर्चेला जातो तो म्हणजे शिक्षण। शिक्षणाच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेस हे सगळं काही बंद असतं तरी देखील ऑनलाईनचा पर्याय हा अनेकांना देण्यात आला। मात्र ऑनलाईनचा पर्याय असताना देखील राज्यातील अनेक शाळांनी मनमानीपणाने फी वाढ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र ज्यांनी फी दिलेली नाहीये किंवा ज्या पालकांनी या फी वाढीला विरोध केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणच त्यांनी बंद केलं। त्यामुळे आता हा शिक्षणाचा वाद न्यायालयाच्या दारात जाऊन पोहोचलेला आहे। यावरच करणार आहोत चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये। तोपर्यंत फी कमी करणार नाही तोपर्यंत कुठे जाणार हलणार नाही। खरं तर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून शाळेच्या संस्था चालक आणि पालकांमध्ये वाद होताना दिसतात। मुंबईच्या भांडूपमधून असाच एक वाद समोर आला। पालकांनी शाळेने वाढवलेल्या फी वाढीला विरोध केला। कोरोना काळ आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच आम्ही संकटात आहोत, त्यामध्ये वाढलेली फी आणखी डोकेदुखी ठरत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। ही परिस्थिती एकट्या भांडूपमधली नसून राज्यभरात अशा प्रकारचे वाद जे आहे ते पालक आणि संस्था चालक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये होत असल्याचं अनेकदा समोर आलंय। यावरच करणार आहोत चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये। मात्र सुरुवातीला पाहूयात याच संदर्भातला लोकशाही विशेष रिपोर्टही। तोपर्यंत फी कमी करणार नाही तोपर्यंत कुठे जाणार हलणार नाही। शाळा आणि पालकांमध्ये फी वाढीवरून वाद। केवळ फीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। शाळा आणि संस्था चालक मनमानी करतायत का? गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पालक आणि शाळेच्या संस्था चालकांमध्ये वादविवाद होताना पाहायला मिळतात। हे वाद आहेत फी वाढीवरून। मुंबईतील भांडूप पूर्वच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे पालकांनी शाळेबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर शाळेचं शुल्क भरलं नाही म्हणून नवी मुंबईमधील तब्बल 1803 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण वर्गात बसण्याची परवानगी दिली नाही असे आरोप करणारी एक याचिका सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांनी केली आहे। या जनहित याचिकेत संबंधित शाळांना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। राज्यामध्ये एकीकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा डंका पिटत असताना फी वाढीवरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणं गंभीर आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये लॉकडाऊन आहे, कोरोनामुळे काही बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये काही जवळजवळ 80% विद्यार्थ्यांच्या पालकांनी या ठिकाणी फी भरली गेली नाही आणि फी भरली नाही म्हणून यावर्षी ह्या शाळेने त्यांचे ऑनलाईन शिक्षण ब्लॉक करून टाकलं आणि त्यांना शिक्षण दिलं जात नाही। आता हे शाळा टोटली कमर्शियल झाले, बिझनेस झालेला आहे आणि म्हणून त्याचा आम्हाला विरोध आहे। शिक्षणीसुद्धा ज्या पद्धतीने फी घेतात त्या पद्धतीचे शिक्षण इथे दिलं जात नाही आणि म्हणून आमची मागणी रास्त आहे की बाबा 50% डिस्काउंट द्या आणि आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान न करता त्यांना योग्य शिक्षण आपण द्यावं। भांडूपमधील हा एक प्रकार समोर आला असला तरी राज्यभरातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार घडतायत। कोरोना संकट आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच संकट आलेलं असतानाच पालकांना आता शाळेच्या संस्था चालकांना तोंड द्यावं लागतंय। गेल्या वर्षीच्या फी मध्ये 50% कपात करण्यात यावी तसंच फी मध्ये सवलत द्यावी अशी मागणी आता पालक करतायत। एक पहिली आमची मागणी अशी होती की गेल्या वर्षी आम्हाला त्यांनी जे आता फी भरली नाही आहे पालकांनी त्यातले 80% पालकांनी जेवढी फी भरली नाही त्यांना सगळ्यांना ब्लॉक केलं आहे। त्यांचं शिक्षण चालू व्हावं, त्यांना ब्लॉक केलं आहे ते अनब्लॉक करून। त्याच्यानंतर त्यांनी गेल्या वर्षीची फी आहे त्याच्यामध्ये 50% माफी द्यावी आम्हाला आणि यावर्षीची फी वाढ केली आहे ती थांबवावी आणि यावर्षीसुद्धा त्या फी वाढीमध्ये आम्हाला सवलत द्यावी, एवढ्या आमच्या मागण्या होत्या त्यांच्याकडे। ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप, मोबाईल, इतर गॅजेट्स तसंच इंटरनेट यांचा फी व्यतिरिक्त जास्तीचा बोजा पालकांवर पडलाय। त्यात आता फी वाढीची डोकेदुखी पालकांसमोर उभी राहिली आहे। पालकांच्या या मागण्यांकडे शाळेच्या संस्था चालकांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। राज्यामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क विद्यार्थ्यांना असताना फक्त फीचं कारण देत शिक्षणापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवलं जातंय।
आता यावर राज्याच्या शिक्षण मंत्री किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि पालकांच्या या मागण्यांकडे तसंच शाळेच्या संस्था चालकांच्या मनमानी कारभारावर चाप बसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. केली चालणार नाही, सगळे जाणार आणि जोपर्यंत फी कमी करणार नाही तोपर्यंत कोण जाणार हलणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य या निर्णयानंतर जे आहे ते टांगणीला लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणूनच न्यायालयाच्या दारामध्ये हा संपूर्ण वाद गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले, पालक असोसिएशन महाराष्ट्रचे सुनील चौधरी आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर मराठी इंग्लिश शाळा संस्थाचालक सुदर्शना त्रिगुणाईत आणि विजय साळे सामाजिक कार्यकर्ता हे देखील आपल्यासोबत अगदी काही क्षणात जोडले जाणार आहेत. सुरुवात खऱ्या अर्थानं सुनील चौधरी यांच्यापासून करूयात. सुनीलजी, अनेक पालकांच्या आजपर्यंत नोकऱ्या गेलेल्या आहेत, कुठेतरी पगार कपात झालेली आहे, त्यातही शिक्षण कसं सुरू ठेवता येईल याला प्राधान्य देणारा प्रत्येक पालक प्रत्येक घरात असल्याचं दिसून येतं. तरी देखील ज्यावेळेला शाळा अशा प्रकारे मनमानी करत फीवाढ करते, त्या फीवाढीला जर विरोध केला गेला तर ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जातंय. ऑनलाईन शिक्षणापासून किंवा कुठल्याही शिक्षणापासून एखाद्याला वंचित ठेवणं हा खरोखर अधिकार आहे का या शाळांचा, आणि मग यानंतर पालकांचा अधिकार नेमका काय आहे तोही सांगावा. सुनीलजी. मुख्यतः या विषयाकडे बघताना शाळांनी, या खाजगी शाळांनी विशेषतः जेव्हा या शाळा सुरू केल्या ना तेव्हा त्यांनी आम्ही फार मोठा म्हणजे लोकांवर उपकार करणारा कार्यक्रम करतोय किंवा नो प्रॉफिट आम्ही करतोय, ह्या सगळ्या संस्था चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर असलेल्या. आज हे लोक जेव्हा अशा पद्धतीनं वागायला लागले, आजच नाही म्हणजे 19-20 शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर हे पॅन्डेमिक सुरू झाल्यानंतर एकंदरीत रंग दाखवायला सुरुवात केली की कशा पद्धतीनं आम्हाला फक्त पैशाशीच घेणं देणं आहे, बाकी विद्यार्थी हा आमच्यासाठी काही फार महत्वाचा विषय नाही. हे जे व्यापारीकरणाचा त्यांचा जो सुरू आहे ना कार्यक्रम, हा सगळ्यात घातक आहे. आता हे यावेळेस ते जास्त प्रकर्षाने जाणवलं कारण 19-20ला ज्या फीस वाढ झाल्या होत्या त्या कुठल्या काही आदेशांनी म्हणा, कोर्टाचे आदेश आले किंवा शासनाचे GR आले, त्यामुळे 20-21ला ते फीस वाढ करू शकले नाही आणि काहींनी त्यात केली पण मुळात 20-21 मध्ये शैक्षणिक वर्ष 20-21 मध्ये पालकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक उत्पन्न बंद झाले, त्यामुळे बरेचसे पालक फीस भरू शकले नाही. दुसरा एक मुद्दा होता ह्याच्यामध्ये अवाजवी फीस मागणीचा जो प्रश्न निर्माण झाला होता. ज्या फॅसिलिटीज आमच्या मुलांनी वापरल्याच नाही, म्हणजे उदाहरणार्थ शाळेतली लॅबोरेटरी असतील, शाळेतली लायब्ररी आहे, त्यानंतर इतर खेळाच्या गोष्टी असतील, शाळेचे संबंधच नव्हता, सगळं ऑनलाईनच सुरू होतं, त्या पण अतिरिक्त फीस मागितल्या गेल्या आणि त्याच्यावरून पालकांना धारेवर धरण्यात आलं. आणि हे सगळं करता करता आता पुन्हा 21-22 आपोआप फी रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बऱ्याच शाळांना असं वाटायला लागलं की फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये आपल्याला दुसऱ्या वर्षी फीस वाढवायला मिळते ऍक्टच्या कायद्यानुसार, पण ती पॅन्डेमिकची सिच्युएशनचा त्यांनी विचार करायला हवा होता आणि त्या वाढी केल्या. वाढल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जे काही निर्णय आले ते शैक्षणिक वर्ष 20-21 साठी आलेले आहेत. 21-22 साठी अजून कुठलाही निर्णय नाही, पण तसं काही येण्याच्या आधी सक्तीने फीस वसूल करून घ्यायची हा सगळ्या शाळांचा हा खेळ दिसतोय. बरोबर आहे सुनीलजी, मात्र हाच खेळ हाणून पाडण्यासाठी म्हणून याचिका दाखल करण्यात आली. खुद्द याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते विजय साळे आपल्या सोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. विजय साळेजी, मी आपल्याकडे येतो. आज याचिका दाखल करण्याची वेळ का आली? राज्यातील किती विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे? अनेकांनी तर आवाज उठवणं देखील बंद केलंय कारण शाळेची दादागिरी पाहिल्यानंतर कुणीही पुढे धजवायला सुरुवात होत नाही. मात्र न्यायालयामध्ये ज्यावेळेला याचिका दाखल केली गेली त्यावेळेला 1800 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक यामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय. आज शिक्षणाचा वाद न्यायालयामध्ये नेण्याची वेळ का आली? विजयजी. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्ही ज्यावेळी मुलांना ऑनलाईन मधून बाहेर काढत होते त्यावेळी आम्ही माननीय आयुक्त होते जे नवी मुंबई महानगरपालिका आहे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. त्यांनी तक्रारी करून त्यांनी शाळेला नोटीस दिला, त्यांनी त्यांच्या परीने जे काम करायचं ते सगळं केलं, पण शाळा ह्या कुठल्याही गोष्टींना दाद द्यायला तयार नाहीये. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री होते, आम्ही थ्रू चॅनेल म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री जे आपले वर्षाताई गायकवाड आहेत त्यांच्यापर्यंत गेलो आणि म्हणजे 8वी नंतर 9वी आणि 10वी ह्यासाठी वेगळं डिव्हिजन येतं. नवी मुंबई महानगरपालिकेकडे ते येत नाहीये, ते ठाण्याकडे येतं जे शैक्षणिक आपला विभाग आहे तो.
आम्ही या सगळ्यांकडे दाद मागतोय. हे दाद मागितल्यानंतर आम्हाला असं माहित पडलं की शाळा तर कोणाला जुमाला तयारच नाहीये. बरं. शाळा फक्त आपला हेकेखोरपणा करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका शाळेने तर आम्हाला अशी गोष्ट दाखवली की आम्ही साधारणतः प्रत्येक मुलाचे 800 रुपये ते 1200 रुपये कमी केले आणि आम्हाला 40 लाख रुपयाचा लॉस झाला. पण आम्हाला त्यांना हे सांगायचं होतं की जर तुम्हाला 40 लाख रुपयाचा लॉस होतो आहे तर साधारणतः तुम्ही वर्षाला किती रुपये कमवतात. एक शाळा साधारणतः एका शाळेमध्ये 4,500 विद्यार्थी शिकतात नॉर्मली, तर ह्यांची कमाई आहे ती 18 ते 20 करोड रुपये एवढी आहे. बरं. मला त्यांना काय सांगायचंय, शिक्षण आम्ही परब्रह्म आमच्या मुलांना आम्ही काय शिकवतो आज की आपले जे मुलं आहेत त्याला तुम्ही गुरुचा दर्जा दिलेला आहे. त्यांना बोलताना तुम्ही कसं बोललो पाहिजे. आणि आज शिक्षणामुळे ह्या शाळेचा ह्यांनी धंदा जो मांडलाय हा धंदा कुठेतरी बंद व्हावा, मुलांना न्याय मिळावा. कारण का तुम्ही बघा इतरस्त आज सुप्रीम कोर्ट आहे किंवा राजस्थानचा हायकोर्ट आहे, यांनी निर्णय दिलाय मुलांना ऑनलाईन मध्ये बाहेर करू नये. अक्षरशः शासनाने काढलेला GR त्यांनी ओपन ठेवला आणि त्यामध्ये त्यांना हे माननीय हायकोर्टामध्ये चॅलेंज झालं काही शाळेकडून. आणि चॅलेंज झाल्यानंतर त्या चॅलेंजच्या मध्ये असा निर्णय झाला की मुलांकडून तुम्ही फी वसुली करा पण कोणाला ऑनलाईन मध्ये काढायचं नाही. आम्हाला काय सांगायचंय, जर माननीय न्यायालयाचा एखाद्या शिक्षण संस्था अपमान करत आहे तर राज्य सरकारने त्यांची मान्यता रद्द केली पाहिजे. आणि आम्ही वारंवार आयुक्तांकडे ही मागणी करतोय की एखादी शाळा आहे ती जर तुमचे निर्णय मान्य करत नाहीयेत, राज्य शासनाचे निर्णय मान्य करत नाही, महापालिकेचे निर्णय मान्य करत नाहीयेत, तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या शाळेची मान्यता रद्द केली पाहिजे. शाळा आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचे जर तुम्ही नियम मानणार नाहीयेत तर त्याला शेवटी म्हणतात ना पाठबळ आहे तरी नक्की कोणाचं. नक्कीच विजय साळे, अतिशय योग्य प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले आपल्या सोबत आहेत. हरीशजी, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघतोय की शाळा असतील, पालक असतील, सगळ्यांमध्ये सुरू असलेले वाद असतील. मात्र ज्या प्रकारे विजय साळे यांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की त्या दृष्टीनं राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे असलेले नियम हे पायदळी कोण तुडवतं. त्याचबरोबर या शाळा चालकांना किंवा संस्था चालकांना कुणाचं पाठबळ आहे जेणेकरून असलेले नियम देखील धाब्यावर बसवले जातात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. हरीशजी नमस्कार. नमस्कार. आता मुळात या प्रश्नाच्या गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की साधारण ह्या ज्या काही प्रायव्हेट ज्या शाळा आहेत या कोणातरी धनिकांच्या, धनधानगांच्या किंवा राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांच्या आहेत. आणि मुळात हे शाळा सुरू करण्याच्या मागे त्यांचा जो हेतू आहे ना, तो हेतू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने चांगलं शिक्षण देण्यापेक्षाही तो व्यावसायिक जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. जसं याच्यापूर्वीच सांगितलं की चॅरिटी कमिशनरच्या एकंदरीत परवानगीने या शाळा सगळ्या सुरू होतात. आणि समजा जर अशा पद्धतीने या शाळांमध्ये राजरोज मोठ्या प्रमाणावर नफेखोरी व्हायला लागली तर त्याच्यामध्ये पालकांची खरोखरच लूट होत आहे, याच्याबद्दल कुठेही अगदी तिळमात्र शंका नाही आहे. बरोबर. आता या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये तरी शाळांनी तो विचार करणं फार गरजेचं होतं. केवळ निर्णय त्यांच्या बाजूने काही झालेले आहेत म्हणून दरवर्षी 15% वाढ करत आपल्या फिया वाढीत आणि पुढे दमटायच्या. आणि त्याचबरोबरीने हे सगळे संस्थाचालक म्हणजे ज्यांच्या ज्या खाजगी शाळा आहेत किंवा कॉलेजपर्यंत सगळेच हे एक सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलांना त्यांच्या ज्या काही सुविधा शिक्षणाच्या त्या कमी केलेल्या असं त्यांना सांगितलं की ती मुलं आपापल्या आई वडिलांच्याकडे त्याच्यासाठी हट्ट धरतात. आणि कोणत्याही पालकांना असं कधीच वाटणार नाही की आपल्या मुलाचं शिक्षण खंडित व्हावं. आजच्या या पॅन्डेमिकच्या स्थितीमध्ये अनेकांचे नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे पगार कमी झालेले आहेत, ज्यांच्या नोकऱ्या सुरू आहेत त्यांचे पगार वेळेत मिळत नाहीये. अनेक घरांमध्ये 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळी या फियांची ही जी काही चढती कमान जी आहे ती खरोखरच अगदी पालकांना त्रासाची होत आहे. आता याच्यामध्ये संस्था चालकांची पण बाजू आपण थोडी समजून घेऊया. त्यांना पण त्यांचे खर्च आहेत आणि त्यांचे जे खर्च आहेत ते खर्च त्यांनी खरं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने ते वाढवून ठेवलेले होते. त्यांना काय आशा होती की त्यांनी जी काही इमारत उभारलेली आहे ती इमारत खरं तर अगदी म्हणजे 20-30 वर्षाच्या
लॉंग ड्युरेशननी एवढ्या बॅचेसवर त्याचा जो खर्च आहे तो त्यांनी टाकायला पाहिजे. परंतु बहुतांशी संस्था चालक 5 ते 7 वर्ष, जास्तीत जास्त 10 वर्षामध्ये आपल्या त्या इमारतीला लावलेली जी काही रक्कम आहे ती पालकांच्या पैशातूनच कशी वसूल होईल याच्यासाठी फिया सारखे वाढवत असतात. आता त्यांच्या समोर या पॅन्डेमिकमध्ये प्रश्न कोणता निर्माण झालेला आहे? अनेकांचे बँकेचे हप्ते थकलेले आहेत. अनेक शाळांच्या फ्लीट्स आहेत, म्हणजे बसेस आहेत, त्यांच्या स्वतःच्या आहेत, ते त्याच्यामध्ये पण अगदी पैसे मिळवत असतात. मी आजच अगदी सकाळपासून माझ्याकडे काही ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा गोष्टी निदर्शनास आल्या की या शाळा बंद असताना काही शाळांनी युनिफॉर्म घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना म्हणून सक्ती केलेली आहे. आता विचार करा, शाळेतच विद्यार्थ्याला येता येत नाही तर युनिफॉर्म कशाला हवा हो? त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी नवंच दप्तर घेतलं पाहिजे का? मागच्या वर्षीच्या दप्तरामध्ये त्यांची पुस्तकं येऊ शकत नाही? 4-4 हजार 5-5 हजाराची पुस्तकं ज्याची किंमत बाजारभावानुसार किंवा अगदीच खूप जास्त चैनीने ते तयार केली तरी 1000 रुपये किंवा 1200 रुपयापेक्षा जास्त होऊ शकत नाही. अशा पुस्तकांना कंपल्सरीली 5-6 हजारांमध्ये पालकांच्या माथी मारले जातं. त्याच्यामुळे इथं मात्र हे संस्थाचालक जे कोणी आहेत ते खऱ्या अर्थाने चुकतात आहेत. पण त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की त्यांनी सरकार चांगलं शिक्षण देत नाही हा एक प्रकारचा खरं तर अगदी म्हणजे गैरसमज आहे. ओके, आपण तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा अगदी आता खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं. परंतु आपल्या पालकांचं कुठे चुकतं? आपल्याला पण आपले पाल्य सरकारी शाळेमध्ये शिकायला नको आहे. खरोखर आहे हरीश, आपल्याला कुठेतरी खासगीमध्ये शिकवायचे आहे. मग आपली महत्वाचा मुद्दा आहे. याच अनुषंगानं पुढे चर्चा आपण नेणार आहोत. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. आपण पाहत राहा लोकशाही विशेष. कमी करणार नाही तोपर्यंत हलणार नाही. शिक्षणाचा वाद न्यायालयाच्या दारात या महत्त्वाच्या विषयावरती आज लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करत आहोत. सामाजिक कार्यकर्ते विजय साळे, शिक्षणतज्ञ सुनील चौधरी, पालक असोसिएशनचे महाराष्ट्राचे, त्याचबरोबर हरीश बुटलेजी आणि सुदर्शना त्रिगुणाईत मराठी इंग्लिश शाळा संस्था चालक अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले आता. त्यामुळे शाळांची बाजू देखील आपण जे ते जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी सुनील चौधरी यांच्याकडे जाऊयात. सुनीलजी, हरीश बुटले यांनी शाळेला काय काय करावं लागतं, त्याचबरोबर पालकांना काय करावं लागतं आणि अतिरिक्त जो बोजा पालकांवरती टाकला जातो त्यामुळे देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे, ही पालकांची बाजू अजूनही राज्य सरकार, केंद्र सरकार का समजून घेत नाही? एका बाजूला ॲक्टनुसार दरवर्षी 10 ते 15% फीची वाढ केली जाते, मात्र घरी शाळा सुरू असताना देखील त्या ठिकाणी अशी जबरदस्ती का केली जाते? सुनीलजी. महत्वाचं म्हणजे आता जे साहेब बोलले की पालक प्रायव्हेट शाळांकडे का जास्त, सरकारच्या शाळा इतक्या चांगल्या असताना. खरं महत्वाचं म्हणजे माझ्यासह आपली पिढी नक्कीच सरकारी शाळेतच शिकून आलेली आहे. पण मुद्दा असा आहे की आता ज्या सरकारी शाळांचं आपणच म्हणजे शासनाने प्रयत्नपूर्वक जे खच्चीकरण केलं आहे. आज ज्या शहरामध्ये आपण बघता, म्हणजे आता नवी मुंबईचा वाद आहे, आमचे मित्र विजय तिथे आहेत, नवी मुंबईचा वाद आहे. नवी मुंबईमध्ये किती सरकारी शाळा ह्या त्या कॅपेबिलिटीनी हे देतात, शिक्षण देतात आणि अवेलेबिलिटी आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. खरोखर दर्जावरतीच अनेक प्रश्न नवी मुंबई सारख्या ठिकाणी या खाजगी दर्जावरती अनेक प्रश्न आहेत. मात्र आज त्या विषयाकडे न जाता आज पालकांच्या असलेल्या समस्या आणि न्यायालयात सुरू असलेला वाद याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितोय. सुनीलजी, आजचा जो विषय आहे ना, मुद्दा त्याकडेच येतोय. नवी मुंबई सारख्या ठिकाणी ह्या खाजगी शाळा ज्या आज इतके फीसच्या मागे लागलेत, हातून पालकांच्या मागे लागले, यांनी सिडको करून जागा घेताना अत्यंत स्वस्तात फुकटमध्ये नो प्रॉफिट नो लॉस. विजयजी येणार आणि आता हे जे आता जी परिस्थिती त्यांनी निर्माण केली हे प्रॉफिट मेकिंग. किती शाळा शासनाला आपला खर्च दाखवतात. कायद्यामध्ये तरतूद आहे की आपण वर्षाचे जे काय खर्च आहेत ते शासनाला दाखवावेत. पण ते प्रॉफिट करत असल्यामुळे ते बिलकुल कोणाला शासनाला दाखवत नाही, सीबीएसईलाही दाखवत नाही. आणि हे असताना कुठलाही अंकुश नाही. शासन
आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासन काहीही करू, शिक्षण विभाग काहीही करू शकत नाही खासगी शाळांचं. आम्ही सतत निवेदन देतो, आम्ही सतत डोकं फोडतोय, अगदी आयुक्त असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील, उपसंचालक असतील, पण ह्या परिस्थितीला बिलकुलच शासनाकडे कुठली आज त्यांच्याजवळ नियंत्रणात आणण्यासाठी परिस्थिती नाही, अशा एकंदरीत पिक्चर तयार झालेला. बरोबर आहे. विजय साळेंना मला पुढचा प्रश्न आहे की ज्यावेळेला याचिका या संदर्भातले दाखल केली गेली, आपण मगासपासून जी चर्चा करतोय ती म्हणजे की शाळा कशा प्रकारे मनमानी करत असल्याचं दिसून येतं, मात्र त्या पद्धतीनं तशा प्रकारच्या फॅसिलिटीज मिळत नाही. एका बाजूला ऑनलाईन शिक्षणापासून ज्या वेळेला बाजूला ठेवलं जातं, आज याचिका तुम्ही दाखल केलेली आहे, न्यायालयामध्ये गेलेले आहात, नियम आणि अटी नेमकं काय सांगताना दिसतं? कारण एका बाजूला फीवाढी संदर्भातला नियम योग्य रीतीनं पाळला जातो, पेंडेमिक ॲक्टमध्ये मात्र कशा प्रकारे सूट दिली जायला हवी, ज्या फॅसिलिटीज विद्यार्थी पालक वापरत नाहीये त्या संदर्भामध्ये फीवाढ कशी काय होऊ शकते, या अनुषंगानं असलेल्या तरतुदी विजयजी आपल्याला वाटतंय की पालक हा संघर्ष यावेळी तरी जिंकू शकणार आहेत का? सर, मगाशी पालक होते त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की नवी मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे दर्जेदार म्युन्सिपालिटी शाळा सुरू होण्याची. माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिवूडला सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू झाली. हा एक विषय. पण महत्वाचं म्हणजे आज आम्ही न्यायालयात जायची आम्हाला वेळ आली का? कारण का ही जी लोक आहेत ही कोणच कोणाला ऐकायला तयार नाही, शाळा कोणालाही ऐकत नाहीत. महत्वाचं म्हणजे शाळा न ऐकण्याचं कारण काय माहितीये काय? माझं नुकसान झालेलं मला पटणार नाही. ह्याचा अर्थ काय? शाळा कोणाच्या आहेत? सरकारमध्ये बसलेल्याच कोणाच्या तरी लोकांच्या आहेत आणि त्यांचं नुकसान होत आहे ना, हे त्यांना जमत नाहीये, त्यांना पटत नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावरती ही लोक ऍक्शन नाही करत आहेत. आणि आम्हाला आमच्या न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे की न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देणार. पण तुम्ही आज बघा, पीटीए मेंबरची यादी द्यायची. पीटीए म्हणजे काय? पॅरेंट्स टीचर असोसिएशन असा प्रकार असतो, बरोबर आहे. ह्या शाळेने किती लोकांनी संघटित करून पालकांना बरोबर घेतलं आणि फीज स्ट्रक्चर तयार केलं तुम्हाला माहित नाही सर. आज आम्ही ज्यावेळी सगळे पालक एकत्र आलो त्यावेळी आम्हाला आमचीच लाज वाटायला सुरुवात झाली आहे. कारण का फी कसली घेतायत हे अजून आम्हाला माहित नाहीये. आता ज्यावेळी आम्ही हा लढा पुकारला की फक्त ट्युशन फी घ्या, किती आम्हाला वाटतं खूप 4-5 शाळेने आम्हाला सहकार्य केलं आणि आमचं तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांचं खरंच अभिनंदन करतो. कारण त्यांनी 40-20% आणि 30% फी अशी कपात केली आमच्या सांगण्यावरून म्हणा किंवा नाही सांगण्यावरून म्हणा. विजयजी, महत्वाचं म्हणजे आपण तक्रार नोंदवल्यानंतर ज्या शाळांनी कॉपरेशन केलं तशाच इतर शाळा का कॉपरेट करत नाही? शाळांची बाजू जाणून घेण्यासाठी सुदर्शना त्रिगुणाईत आपल्या सोबत आहेत, मराठी इंग्लिश शाळा संस्था चालक. सुदर्शनाजी, कशाला कॉपरेशन खरोखर एक मोठा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की शिक्षण किंवा संस्था चालकांना त्यांचं नुकसान झालेलं चालत नाही, मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं या संस्था चालकांना या शिक्षकांना कसं वर खपतं? सुदर्शनाजी. जी, पहिली गोष्ट माझ्याकडे मी सुदर्शना त्रिगुणाईत इंग्लिश मिडियम स्कूल महाराष्ट्र अध्यक्ष. शाळांची स्थिती जर सांगितली, आता जे विशालजी बोलत होते मी ऐकलं त्यांचं. वारंवार मागणी करतोय की शाळेची मान्यता रद्द. बोला सुदर्शनाजी, आपण बोला. विजयजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. आपल्याला काही शाळांनी जी आहे ती मदत केली, मात्र अनेक शाळा अजूनही आपल्या आडमुठेपणावरती असतात, त्याकडे आपण बोलूयात. सुदर्शनाजी, 2 वर्षापासून मी बोलू शकते का? बोला सुदर्शनाजी, आपण बोला. बघा, मी एक संस्थापक आहे या माध्यमातून. इंग्लिश मिडियम स्कूल महाराष्ट्र अध्यक्ष, इंग्लिश मराठी मिडियम स्कूल महाराष्ट्रात फिरा म्हणा, हिंदी जे बोलताय ना याचिका दाखल करता महाराष्ट्रात फिरा. आज 17,000 शाळा बंद होत आहे. का बंद होत आहे? पालक आणि आरटीची पण सुद्धा मुलं आम्ही घेतोय, मुलांना फुकट एज्युकेशन देतो, आरटीचा पैसा मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, शासन एक वेगळे पत्र काढताय. आम्ही स्वतःहून संस्थापकांनी शाळा 10% 20% फी कमी केलेली आहे. अशा तुम्ही शाळा बघा, ज्या लोक पालक जे बोलताय काही की ज्या शाळेमध्ये पालक त्या मुलाला काढू शकत नाही ते वेगळे असेल, पण ते 4-5% त्यांनी सांगितलं की काही संस्थांनी शाळांनी फी कमी केलेली आहे. अशा आमच्या 5-10% नाही, 4-5% नाही, कमीत कमी 12-13 हजार शाळांनी फी कमी केली आहे, 50% फी केली आहे. सुदर्शनाजी, न्यायालयात का जावं लागतंय पालकांना आणि याचिकाकर्त्यांना? ज्या पालकांना मोठी शाळा लागते, अशी शाळांची कितीतरी कॅटेगरी आहे. शाळामध्ये एज्युकेशन चांगलं देऊन कमी शिक्षणामध्ये पण मुलांना शिक्षण देत आहे. जर शासनाचा दबाव असतो, पालकांचा दबाव असतो, इतर लोकांचा दबाव असतो, शाळा चालू कशी करायची? एक महाराष्ट्राचा हिस्सा आहे शाळा.
आम्ही ज्ञान द्यायला आलेलो समोर. आम्ही हे विचार करतोय की बाबा पालक आणि नाही, पण संस्थापक सुदर्शनाजी एक घरात ज्ञान कुटुंब आहे. देत असताना त्याचं व्यावसायिकरण झालेलं आहे हे मान्य करावं लागेल. एक कुटुंब आहे, शाळा आणि पालक एक कुटुंब आहे, पण पालकांची बाजू का मला आतापर्यंत विशाल सर पाटील सर हे मला कळलं नाही की संस्थापकाची बाजू घेऊन कोणी पुढे आलं नाही. तुम्ही काढून टाकतायत. ही काय पद्धत आहे? संस्थापकाची बाजू घेऊन कोणी पुढे आलं नाही की ते पण चांगलं काम करतायत. त्यांना कमी खर्च आहे का या गोष्टीला विचार कोणी केला नाही का? फक्त ऑफिससाठी काहीतरी विषय करायचा हे नाही मला पटत. एक संस्थापकाची पण बाजू घेऊन एक तरी मीटिंग घेतली का कोणी संस्थापकाचं जाणार आहे कुठला तरी आज महाराष्ट्रात तुम्ही फिरून बघा 17-18,000 शाळा बंद होत आहे. संस्थापक सुधारणार आहे. हे पालकांना पालक म्हणत नाही, पालकांना ही लोक कस्टमर म्हणतात. ह्यांच्यासाठी लोक कस्टमर आणि ही लोक म्हणतात आम्ही विद्या देतो लोकांना. अरे ही काय विद्या देणार आहेत लोकांना? हे फक्त पैसे कमवण्याचं माध्यम करून ठेवलंय आणि शाळेचं बाजारीकरण केलंय. चांगल्या प्रमाणात एज्युकेशन देत आहे. तोपर्यंत हा लढा कितीतरी आम्हाला होणार पालक आहे. असे की फी भरत नाही त्यांना विचार करून आम्ही करतोय. पण ह्यांचं काही लोकांचे असे असतात की डोनेशन 1 लाख 2 लाख रुपये भरून तिथे त्यांना तिथे ऍडमिशन पाहिजे. त्या शाळांवरती काय असेल बघा ना तुम्ही. पण ज्या तुम्ही 17-18,000 शाळा जे बंद होत आहे यांनी 50% ताई कमी ज्या करून शाळांनी फी कपात केली आम्ही त्यांचं स्वागत करतो. हात जोडून आम्ही त्यांना हे दादा बोलले पुष्पहार 4 आणि देऊ. 5 शाळा 4 आणि पण 5 शाळांनी ज्या शाळांनी मला काय सांगाल, ज्या शाळांनी आतापर्यंत फी कपात नाही केली आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार आहे? त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तुमची एकट्याची बाजू का मांडताय? आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या शाळा आहेत त्याच्यावरती सरकारने मला एकच सांगा फक्त, सरकारने फीच्या विरोधात एक नियम बनवला आहे का? सरकार नियम बनवत नाही त्याचं कारण काय आहे? कारण काय सगळ्यांचे हात एकमेकाशी मिळालेले आहेत ना. आम्ही किती पालक आज मला सांगण्याचं काय, आम्हाला न्यायालय जायची वेळ का आली आहे? आज विचारे सगळ्या गोष्टींमध्ये मोठी शाळा लागते फक्त जिथे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून न्यायालय जायला लागलं. आम्ही प्रत्येकाचे उंबटे झिजवले, उंबटे झिजून आम्हाला मिळालं काय? जे फक्त शिक्षण चांगलं देतोय समाजासाठी काम करायला उतरलंय तुम्ही ते बघत नाहीये की मुलांना ऑनलाईन काढू नका म्हणून. माझं एवढंच ते सुद्धा म्हणणं कोण आहे ऐकत सगळ्या नाहीये. मान्यवरांना हे न ऐकण्यामागचं कारण काय? जोपर्यंत शाळेच्या बाहेर आम्ही आंदोलन करतो, ही लोक आंदोलन करताना शाळेला भेटायला गेलो ना, विजयजी पालकांच्या बाजूने आपण बोलत आहात, याचिका केलेली आपण शाळेची बाजू देखील समजून घेऊयात. मात्र सुदर्शना त्रिगुणाईतजी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार शाळांना नेमका दिला कुणी? वाद जो आहे तो संस्था चालकांचा आणि पालकांचा असताना विद्यार्थ्यांचं नुकसान का? विजयजी मी आपल्याकडे येईल, 1 मिनिट. सुदर्शनाजी मला उत्तर द्या. विद्यार्थ्यांचं काय पालक आणि शाळेच्या वादामध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित? आता यावेळेस आम्ही पूर्ण अधिकाऱ्यांनी सगळे संस्थापकांनी ठरवलं आरटीचे पण मुलं घ्यायचे नाही, तरी पण आम्ही घेतोय. यावेळेस तर सगळ्यांनी ठरवलं होतं आरटीचे पैसे 2013 पासून मिळाले नाहीये. शाळेची स्थिती काय? आम्ही वंचित कुणाला ठेवलं नाहीये, मुलांना वंचित कोणी ठेवलं नाहीये. आरटीचे विद्यार्थी घेऊ नका, तुमच्या शाळेला टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. नाही आम्ही घेतोय हे साहेब. हा जो प्रकार चाललाय ना, आम्ही घेतोय तरी तुमचा जे आम्ही आवाज आहे ना, पालकांना हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पालक आणि संस्थापक एक आहे लक्षात घ्या तुम्ही. हे जे इश्यू जे करतात ते मोठी जे 1 लाख रुपये फी घेतात त्या शाळांना काय तुम्ही टार्गेट करता? आज 17,000 शाळा बंद होत आहे. शाळेची नियम आपण पाळतो, मी सिग्नलवर थांबतो म्हणजे काय सगळे पोलीस हातावर उपकार करतात का? पालकांना तुम्हाला माहिती आहे 2 का? वर्षापासून 50% शाळा घेतली अशी मी 12,000 शाळांची यादी देते एखादी आपल्याला. माता तुमच्याकडे येऊन रडते आणि तुम्हाला काय वाटत नाही, तुम्ही जबरदस्ती म्हणता त्या मुलाला तुम्ही ऑनलाईन मधून बाहेर काढतायत. तुम्ही असं का करतायत वारंवार? ऑनलाईन तुम्ही मधून मुलांचे कोणी बाहेर रिझल्ट दाखवत काढत नाहीये. नाहीये. काही तुम्ही त्या मुलांचे मुलांना इश्यू असेल, पुढच्या काही वर्गात वर्ग प्रॉब्लेम करून घेत नाही. शिक्षण शासन मंत्रीने आदेश असं काढते काढले की आणि तुम्ही हे शासनाच्या बिना आदेशाला दाखले केराची टोपी दुसरीकडे दाखवतात. admission घेऊ यांचं शकतात. म्हणणं ते तरी नक्की काय आहे? admission आणि हे घेतलं कोणाचं ऐकणार आहे? हे सरकारचं ऐकणार नसतील ना तर यांच्या शाळेला टाळे ठोकले पाहिजे. आम्ही सरकारच्याच नियमाने वागतोय, सरकारच्याच नियमाने आम्ही चालतोय साहेब. आम्ही सरकारच्या नियमा पण शाळांची वरती तुम्ही अवस्था कुठल्या काय नियमाने हे वागले पण सांगा मला? बघणं महत्त्वाचं तुमचा आहे नियम ना. आहे का मुलांना ऑनलाईन मधून बाहेर काढायचा? माननीय न्यायालयाचा तुम्ही अपमान केला आहे. तुमच्यावरती फौजदारी गुन्हा का दाखल झाला नाही? मुलांना सांगा आधीच्या मला. मुलांना तरी ज्या आणि आता शाळांनी तर केलं आम्ही असेल हे याचिका केली चुकीचं आहे, मी त्याच्यावर मान्य करते. आग्रह करणार ज्या माननीय न्यायालयाला तुमच्यावरती ऑनलाईन फौजदारी मधून गुन्हा ज्या दाखल करा. मुलांना काढलं असेल तोपर्यंत ते मी शाळेवरती फौजदारी त्याचं गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ही लोकं त्याबद्दल सुधारणार आमचे नाही. स्वागत नाहीये सर. आमचं तुम्ही त्यांचं मुलांना म्हणणं आहे की ऑनलाईन बाबा हे शिक्षण योग्य नाही, वगैरे मुलांना का? शिक्षण सांगा. द्या, करोनाचे काळ आहे. पण त्यांना तुम्ही कशाला पालकाला पाहिजे कस्टमर मोठी म्हणता? शाळा? ही घ्या शिस्त आहे ना तुमची. घ्या ना मराठी पालकाला मीडियम तुम्ही स्कूलमध्ये, कस्टमर घ्या ना म्हणतात त्याच्यामध्ये. का? तुमच्याकडे काय विकत घ्यायला आले ते? अहो शिक्षण ज्ञान आहे, तुम्ही ज्ञान देऊ शकत नाही. तुम्ही आम्ही मुलांना ज्ञान काय देतो शिकवता? म्हणून आतापर्यंत टिकलो. आम्ही शिक्षण आम्ही देतोय, तुमचा आम्ही ज्ञान आदर देतोय केला. आणि आम्ही म्हणून ज्ञान आणि म्हणतो आरोग्य तुम्हाला. हा एक आमच्या आहे मुलांना लक्षात ते घ्या. शिकवलं. आरोग्य पण आणि तुम्ही ज्ञान मुलांना एक शाळेमध्ये काय आहे. शिकवताय? तुम्ही असे काही लोक आहे विशालजी याच्यामध्ये बोला. की फक्त त्यांचं म्हणणं हेच आहे की संस्थांना कसं दाबायचं. अरे पण तुम्ही हे कॅटेगरी काढा 1 लाख रुपये संस्थांना 50,000 20,000 बघा, अशा आम्ही पद्धतीने याचिकेमध्ये करा स्पष्ट म्हटलेलं आहे ना. मी की तुमच्या बरोबर शिक्षकांचा पगार आहे, ऑनलाईन घेणार आहे त्यांच्याबद्दल बोलायला. म्हणजे शाळेमध्ये काम करणारे लोक आहेत
त्यांना तुम्ही पगार द्या ना. विजयजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे, मात्र एक मिनिट. सुदर्शनाजी अगदी काही क्षणांपूर्वी सुनील चौधरीजी त्यांनी देखील एक प्रश्न उपस्थित केलेला होता. त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की एका बाजूला फी वाढीचा नियम शाळा योग्य रीतीनं वापरतात, मात्र या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये ज्यांना फीस देता येत नाहीये त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान कसं काय खपवून घेतलं जाणार? सुदर्शनाजी, हा व्यवसाय नाहीये. सरकार नियम बिलकुल नाहीये. सुदर्शनाजी, फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणार नाही. आम्ही तर म्हणतो ना यांना जेलमध्ये मला परत ऐकायचंय काय सुदर्शनाजी मी आपल्याकडे तो. विजयजी थोडं माफ करा, मी आपल्याला थोडं थांबवतोय. सुनील चौधरीजी मला सांगा, वाद आपण स्पष्टपणे बघतोय, पालकांची बाजू बघतोय, संस्था चालकांच्या अडचणी देखील बघतोय, मात्र मध्यम मार्ग कोण काढणार? जर आज आपल्याला शिक्षणासारख्या गोष्टीसाठी न्यायालयाला जावं लागत असेल, न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागावी लागत असेल, तर खऱ्या अर्थाने यापूर्वी घेतलेलं शिक्षण आपल्याला कामी आलं का? सुनीलजी, सगळ्यात आधी महत्वाचं, याच्यातून मार्ग काढू शकण्याची एकमेव अथॉरिटी ही महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग आहे. आता ते शिक्षण विभाग आणि संस्था चालक मिळून जर पालकांना छळणार असतील तर मग न्यायालयासारखे मार्ग आपल्याला घ्यावे लागतील. ह्यामध्ये महत्वाचं ही गोष्ट आपण लक्षात का, शासन महत्वाचं लक्षात का घेत नाही की आज ज्या पोरांचं 2 दिवसासाठी शिक्षण बंद होतं की 10 दिवसासाठी बंद होतं, त्याच्यावर जो मानसिक आघात होतो, माझे वडील माझी आई फीस भरू शकत नाही, अशा प्रकारचा जो मेसेज जातो त्या लहान लेकरामध्ये, याबद्दल का कोणी विचार करत नाही? आणि शासन दरबारी इतकेदा उलट कोर्टात जावं लागणं पालकाला हे शासनासाठी सुद्धा चांगलं नाही, पण ते लक्षच द्यायला तयार नाहीत, म्हणून हा आवाज उठवावा लागतोय. बरोबर आहे सुनीलजी की पालकांच्या बाबतीमध्ये नेमकी काय तयारी सुरू होते आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसमोर त्यांची काय इमेज तयार होते याचा विचार केला जात नाही, लहान यांच्या मानसिकतेचाही विचार केला जात नाही, हे तेवढंच खरं आहे. या मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. तोपर्यंत फी कमी करणार नाही, तोपर्यंत शाळा हलणार नाही. शिक्षणाचा वाद न्यायालयाच्या दारात या महत्त्वाच्या विषयावरती लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करत आहोत आणि चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय साळे, शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले, पालक असोसिएशन महाराष्ट्राचे सुनील चौधरी, मराठी इंग्लिश शाळा संस्था चालक सुदर्शना त्रिगुणाईतही आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. यावेळेला मी शिक्षण तज्ज्ञ हरीश बुटले यांच्याकडे जाईल. हरीशजी, यापूर्वी झालेली चर्चा अवघा महाराष्ट्र या क्षणाला पाहतोय, मात्र राज्य सरकार पाहत असेल, शिक्षण विभाग याला पाहत असेल तर खरोखर समस्या किती गंभीर आहे आणि यामध्ये राज्य सरकारच्या सगळं काही हातात असताना का मध्यस्थी केली जात नाहीये? फक्त पालक आणि संस्था चालक यांच्यामध्ये वाद करून राज्य सरकारला बाजूला सरायचा आहे का? त्या ठिकाणी असलेल्या शिक्षण मंत्र्यांना यापासून बाजूला सरायचा आहे का? आणि वाद हा न्यायालयापर्यंत जाऊ देण्यासाठी सरकारही त्याला कारणीभूत आहे का? सुनीलजी, हरीशजी. हा, मगाशी मी बोलताना तो मुद्दा पुढे नेतो आणि या दोन्ही गोष्टींच्या बद्दल खास करून सांगतो. आत्ताच्या घडीला शाळांनी म्हणजे संस्था चालकांनी आणि पालकांनी दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि दोघांनी 2-2 पावलं मागं किंवा 2-2 पावलं पुढं अशा पद्धतीने त्यांची ती वाटचाल असली पाहिजे. आणि याचा मध्यस्थी म्हणून शासनाने योग्य ते निर्णय योग्य वेळी उगाच भिजत घोंगडं ठेवत अगदी अशा पद्धतीने ठेवू नये, अशा पद्धतीने ते घेतले पाहिजे. आता शाळांच्या बाबतीत एक गोष्ट आहे, सर्वच खाजगी शाळा काही अगदी लुटमार करतात अशातल्या शाळा नसतात. त्याच्यातल्या काही ठराविक ज्या शाळा आहेत त्यांनी लुटमारीची जी काही प्रक्रिया आहे ती इतकी उंचीवर नेऊन ठेवलेली आहे की सर्वसामान्य मनुष्याला अक्षरशः तिडीक भरेल इतकं लुटमार त्या शाळांनी केलेली आहे. आणि काय होतं, एका शाळेने केली म्हणून मग बाकीच्या शाळा सुद्धा तशा पद्धतीने त्या वागायला लागतात. आता जसं मॅडमनी बोलल्यात की 12,000 शाळांनी 50% फी कमी केलेली आहे, तर हे रेकॉर्डवर येऊ द्या ना, पालकांना कळू द्या ना की तुम्ही 50% फी कमी केलेली आहे. आणि आता पालकांनी पण हे समजून घेतलं पाहिजे, आपली मुलं ज्या शाळेत शिकतात आहेत त्या शाळेत शिकताना जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट त्या शाळांना लागणार आहे, त्यांच्या शिक्षकांना पगार द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये फार गल्लत ही संस्था चालक कसे करतात ते सांगतो. पालकांकडनं तर पैसे घेतात पण आपल्या शिक्षकांना मात्र त्या प्रमाणात पे करत नाही.
बरोबर आहे, कारण की ते हरीशजी. त्यांना सांगतात की पालकांनी आता फिया कमी भरल्या किंवा काय व्हॉटेवर. ओके, त्याच्यामुळे त्या दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टिकोनात तो प्रश्न येतो. आता सध्याचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीचं आहे. तुलनात्मक दृष्ट्या अगदी ते डिलिव्हरी करताना स्वस्त आहे. त्याच्यासाठी फक्त पालकांना आपल्या पातळीवर त्यांना ज्या काही सोयी सुविधा लागतात त्या करून घेणं गरजेचं आहे. मात्र बरोबर आहे त्याच्यासाठी हरीशजी, त्यांचा थोडं खर्च आपल्याला वेगवान होणार आहे. पुढे जावं लागणार आहे, त्यामुळे मी आपल्याला आता थोडंसं मला- थांबवतो. मात्र तुम्ही जे म्हणालात की झाकली मूठ 1.25 नाही, लाखाची मी वेगळंच- मी हे तुम्हाला- संस्था तुम्हाला चालकही कसं आहे माहितीये करतात. का? हा. मी 50% फी भरायला आम्ही तयार आहोत हा. ना. आम्ही 50% फी भरायला कोण तयार नाहीये. आम्ही सगळ्या पालकांना विनंती करू, तुम्ही 50% फी मी भरा. तेच सांगायचा पण प्रयत्न करतोय. या मी मातेचं- तेच सांगायचा प्रयत्न करतोय की हा आज विषय घरातील कर्त्या रेकॉर्डवर झाले ना, हा त्यांना तुम्ही विजयजी 100% एक माफी मिनिट. हे शासनाचा नेम नाही पाहिजे. मला जर आता मला हे माझे कोरोनाच्या काळात मला माझा लॉकडाऊनच्या मुद्दा काळात आम्ही मला एक माझा वर्ष- मुद्दा तुम्ही शासनाचा नियम पाळणार नाही. एक वर्ष मग आम्ही जर शासनाच्या असं दिलं, सुविधा घेण्याचा आम्ही तुम्हाला तर- अधिकार पण नाही ना. आम्ही तर काय 4% म्हणणार, आमचं तर वापरला म्हणणं तुम्ही. अजून त्याच्या तुमचा पुढचे तुम्ही भूखंड ऐकून घेतला, घ्या. 40% ऑफ मध्ये. एक तुम्ही ते हे बघा वर्ष विजयजी शासनाने आणि चालवल्या मॅडम होती शाळा. आपसामध्ये तुम्ही आपसामध्ये पैसे असं भांडून भरणाऱ्या तुमच्यातनं पालकाला ते काही गेटच्या निर्णय आतमध्ये निघणार आणि पैसे नाहीये. नाही भरणाऱ्या पालकाला गेटच्या बाहेर. अरे ही तुमची वागणूक आहे का? आणि आज आम्ही आणि चॅनलवर येऊन अशा एकामेकांवर अगदी म्हणजे प्रत्येकाला बोलू द्या ना. त्याच्या वेळी त्यावेळी बोलू द्या त्यांना. सर तुम्ही मॅडम, अजून तुम्ही एक आधी- बोलायचं हरीशजी, आग्रह नक्कीच केला एक की मध्यस्थाची नंतर भूमिका ही विजय- राज्य सगळ्यात सरकारनं मोठी पाहायला जर हवी. पाऊस मात्र असेल विजय आणि साळेंचा जो महाराष्ट्रात संताप आहे तो संस्था की एका बाजूला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या जात नाही, अनेक वेळेला फॅसिलिटीज दिल्या जात नाही, मग त्या संदर्भातली फी कपात का केली जात नाही? विजयजी, म्हणत नाहीये. आमचा विशालजी, तुम्ही काही माझं काम एवढंच करा. म्हणणं आहे ऐका की सर, तुम्ही सगळ्यात आमचं आजकाल प्रतिनिधित्व दुःखी करा आणि मी तुमच्या संस्थापक आणि चॅनलचं शिक्षक अभिनंदन आहे. करतो. या सगळ्या मीडियाचं, या प्रेस मीडियाचं अभिनंदन करतो आणि या ताईनं सांगतो तुम्ही आमच्यातर्फे बाजू मांडा. सगळ्या शाळेनं सांगा 50% फी माझं घ्या. तुमच्या आम्ही तर्फे पालकांच्या पूर्ण हातपाय सर, धरतो आणि हे सांगतो आहे तुम्ही पण- सगळ्यांनी 50% फी भरा. पण सिंगल माझं एवढं- पालकांनी नाही, ही माझं 50% एवढं म्हणणं त्यांच्याकडून आहे. घेतली गेली नाही पाहिजे. त्यांना कोरोनाच्या 100% काळात माफी दिली लोकांनी पाहिजे. 50% काय फी पण भरली तुम्ही नाही आमचं पूर्ण. प्रतिनिधित्व करा. 1 रुपया पण फी आम्ही भरली तुम्हाला नाही सांगतो ना, कोरोनाच्या काळात. तुम्ही आमचं जे प्रतिनिधित्व 12,000 करा. शाळा तुम्ही- आम्ही बोलते ना, तुमच्याकडे येतो, तुम्ही सांगा आम्हाला करोनाच्या 50% काळात फी या माफी करा. लोकांनी आम्ही फी याची सुद्धा काय भरली करतो? नाहीये. म्हटलंय त्याचं की फी आम्हाला शासन 50% देणार आहे माफी का? पाहिजे. तुम्ही देणार आहे पण का? तुम्हाला माहिती आहे, हे एक इतके वर्ष बोलणारे आम्ही सांभाळून आम्ही करणार घेतलं, आहे. आता दुसऱ्या वर्षी दहावीच्या चालवायचं मुलाला कसं? online टीचरांना तुम्हाला पण करता घर आहे. येतं. ही काय माणसं माझं आहेत काय? एवढंच म्हणणं आहे जोपर्यंत विशालजी, त्यांच्यावरी मी काय माझं विशालजी, माझी- बरं सुदर्शनाजी, नाही, सुदर्शनाजी मी नाही, आपल्याकडेच येतोय. एखाद्या वेळी विजयजींनी विषयाचा- एक अभिनंदन करत असताना दुसरी गोष्ट महत्वाची उपस्थित केली. त्यांचं म्हणणं आहे की सरकारकडे जाऊन आपण पालकांच्या समस्या मांडणार का? सरकारने याची जबाबदारी घेऊन मध्यस्थी करावी, यासाठी संस्था चालकांकडून सुदर्शनाजी आपण पुढाकार घेणार का? 100% 100% हा. सर. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की 2020 मध्ये पालकांनी अर्ध्या पालकांनी फी भरली नाहीये. पण पालकांची बाजू घेतात, संस्थापक आणि शिक्षकांची बाजू घेणारा कोणी अजून आलेलं नाहीये महाराष्ट्रात. मला नाही वाटत की महाराष्ट्रात चॅनलने पण सर मी तुम्हाला सांगते की नाही, घ्यायला पण पाहिजे की सुदर्शनाजी, शाळा कशी चालवायची. पर्सनल अनुभव मला देखील आपल्याला एक शेअर करावा असं वाटतो या क्षणाला. ज्या वेळेला संस्था चालकांकडे पालक जातात, साधी एक मीटिंग घेतली जात नाही, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जात नाही, ईमेलच्या माध्यमातून जर प्रश्न उपस्थित केले तर त्याला संस्था चालक थारा देत नाही. ही सद्य परिस्थिती आहे. सुदर्शनाजी, कारवाई करा सर. पण एवढंच आहे की काही पालक आहे ना याच्यामध्ये, हा. काही संस्थापक याच्यामध्ये शाळा घसरल्या जाते. आमचं एज्युकेशन हायर देऊन आम्हाला हे सगळ्या गोष्टी आम्ही 1 वर्ष 2020 ला पूर्ण फी म्हणजे कितीतरी पालकांनी फी भरली नाहीये. माझ्याकडे यादी आहे, तुम्ही या. माझे 2 शाळा आहे 12वी पर्यंत. कितीतरी पालकांनी फी भरली नाही, पण आम्ही पालकांना सांभाळून घेतो, समजून घेतो, वेळ देतो, बोलतो. तुम्ही असे पालकांना असे शाळांचं का नाही तुम्ही स्वागत करताय? टीचर आणि सगळ्यात आजकाल परिस्थितीमध्ये जर आहे ना, एक संस्थापक आणि टीचर आहे सर. टीचर पण तेवढेच महत्वाचे की जे ज्ञान देतात. सुदर्शनाजी, आपला मुद्दा अतिशय योग्य आहे की संस्था देखील टिकायला हवी, विद्यार्थी टिकायला हवे, पालक जे आहेत त्यांच्या समस्या सोडवल्या हव्यात आणि त्याचबरोबर शिक्षकांचं देखील नुकसान होऊ नये. नक्कीच वेळेची कमतरता असल्यामुळे सगळे मान्यवर जे त्यांना आज मी विनंती करतोय, विजय साळेजी, हरीश बुटलेजी, सुनील चौधरीजी आणि सुदर्शना त्रिगुणाईजी, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मात्र एक गोष्ट लक्षात येते की एका बाजूला पालक जे आहेत ते का संताप व्यक्त करताना दिसत आहेत, दुसरीकडे संस्था चालकांच्या देखील अनेक प्रकारच्या अडचणी आहे. मात्र हे सगळं सोडवण्यासाठी शिक्षण विभाग असेल, सरकार असेल, पुढाकार घेत नसल्याचं स्पष्टपणे दिसतं. आणि पालक आणि संस्था चालक यांच्यामध्ये कशा प्रकारे हा वाद आणखी चिघळेल याकडे सरकार तर लक्ष देत नाही ना. म्हणजे इतर प्रश्नांकडून कशा प्रकारे लक्ष हटवलं जाईल यासाठी तर सरकार जो आहे तो पुढाकार घेताना दिसून येत नाही का? सरकारला मात्र वेळीच जागं होणं गरजेचं आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, शिक्षक
शिक्षकांचं नुकसान होतंय, मात्र त्यामध्ये वेळ काढूपणा करू नका एवढीच विनंती आज लोकशाहीच्या या प्लॅटफॉर्मवरून सरकारला करावीशी वाटते. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.